मागतो आगळे, हेची सुख पुढती मागतो आगळे, आनंदाची फळे सेवादान। जन्म जन्मांतरे तुझाची अंकिला, करुणी विठ्ठला दास ठेवी। तुझा भावाड येऊन दी, चित्ता करावा अनंता नाश त्याचा। जन्म जन्मांतरे तुझाची अंकिला, करुणी विठ्ठला दास ठेवी। अभय देवोनी करावे सादर, क्षण तो विसर पडून दे। जन्म जन्मांतरे तुझाची अंकिला, करुणी विठ्ठला दास ठेवी। तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, ते ते कल्पतरू पुरविसी। जन्म जन्मांतरे तुझाची अंकिला, करुणी विठ्ठला दास ठेवी। घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा। गावी गावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा, 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 दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा। गावी गावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा। हेची सुख पुढती मागतो आगळे, आनंदाची फळे सेवादान। जन्म जन्मांतरे तुझाची अंकिला, करुणी विठ्ठला दास ठेवी। सेवेपूर्वी थोडासा परिहार तो असा, अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू। भगवान श्री पंढरीनाथ, विश्वमाऊली श्री ज्ञानोबराया, जगद्गुरु श्री तुकोबराया आदी करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने भगवान श्री मारुतीरायाच्या पवित्र दरबारामध्ये संपन्न होत असलेला हा अधिक मासा निमित्तानं संपूर्ण एक मासपर्यंत अखंड हरिनाम उत्सव तथा श्रीमद जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेचे पारायण आणि या उत्सवातील आजची या उपांत्य दिवसाची सेवा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे। त्यानिमित्तानं तुकोबरायांच्या गाथेतील 5 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रासादिक असा बहुतेकांच्या परिचयातील असणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। हेची सुख पुढती मागतो आगळे, आनंदाची फळे सेवादान। जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला, करुणी विठ्ठला दास ठेवी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री वैराग्य महामेरू वैराग्य रागरसिक श्री तुकोबरायांचा असून या अभंगामधून जगद्गुरु श्री तुकोबराया भगवंताकडे मागणी करतायत। जगद्गुरु तुकोबराय बोलतात की देवा, हेचे सुख पुढती मागतो, हेच सुख आम्हाला पुन्हा पुन्हा पाहिजे। कोणतं सुख? आनंदाची फळे सेवादान। आम्हाला नंतर पुन्हा पुन्हा सेवा प्राप्त व्हावी एवढीच एक अपेक्षा आहे।
आणि जन्मोजन्मी आम्हाला तुमचं अंकित करून ठेवा. आम्हाला मालक व्हायचंच नाही, आम्हाला सेवक व्हायचं आहे आणि तुमचा अंकित होऊन राहायचं आहे. जन्मजन्मांतरी तुझाची अंकिला. का बरं? जगात आश्रय करण्याचं एकमेव ठिकाण आहे ते म्हणजे परमात्मा. जगात आश्रय जगात होतच नाही. जगाला शरण्य कोण आहे असं जर विचारलं तर तो एकमेव परमात्मा आहे. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवासः शरणम सुहृत. त्यामध्ये शरणम शब्दाचा अर्थ करताना ज्ञानोबराय म्हणतात, या लागी शरणागता निज शरण्य मीची एकू म्हणून जन्मजन्मांतरी तुझाची अंकिला. का? या जगात अंकित होऊन राहण्यासारखं ठिकाण एकमेव परमात्म्याचंच आहे. अनेकाचे संगती बहु पावलो फजिती बरे केले नंदबाळी अवघेयाचे तोंड काळे. अनेकांच्या अंकित होऊन राहण्याचा प्रयत्न केला, पण काय झालं? बहु पावलो फजिती. पण इथं मात्र तसं होत नाही. म्हणून जन्मजन्मांतरी तुझाची अंकिला असा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ करायचा झाला तर देवा आम्हाला आमच्या मर्जीवर जगूच देऊ नका. जन्मोजन्मी तुमच्याच अंकुशात ठेवा. देवाच्या अंकुशात राहणं म्हणजे वेदानं सांगितलेल्या मार्गावर चालणं म्हणजे देवाच्या अंकित राहणं. अंकित शब्दाचा अर्थ त्याच्या सत्तेच्या खाली असाच अर्थ घ्यावा लागेल. अंकुश तुमचा ठेवा आमच्यावरती. तुम्ही म्हणाल तेच आम्ही करावं, आम्हाला जे वाटतं ते नाही. जन्मजन्मांतरी तुझाची अंकिला. हे असं का म्हणावं लागलं? आज सेवेची भावना आहे, पण उद्या जर ती नाही राहिली तर. म्हणून जन्मजन्मांतरी जरी आमची भावना इकडे इकडे गेली तरी अंकुश मात्र तुमचा आमच्यावर राहावा. आणि उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जावो. तो सिद्धीला जावा म्हणून तुम्ही अंकुश ठेवा देवा. जन्मजन्मांतरी तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवे. तुमचं अंकित करून तुमचा दास करून आम्हाला ठेवा. म्हणले बरं अजून काही मागणी? तुकोबराय बोलतात, देवा दुसरं काही मागायचं नाही. आता हा जो भाव निर्माण झालेला आहे की नाही, या भावात आता पालट होऊ नये. दुजा भाव आड येऊ नये दे चित्ता. आता याच्यामध्ये दुसरा भाव प्रवेश करू नये. अर्थात तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे. आता जो हा भाव निर्माण झालेला आहे ते भावोदय झालेला आहे की नाही. आता हा भावोदय असाच निरंतर तुमच्या चरणाचा आश्रय करण्याचा राहावा. जर दुसरीकडं काही निर्माण झालंच, जर एखाद्या वेळेला आमच्या मनात तुमची चरणसेवा करता करता कुठल्या तरी प्रलोभनाला आमिषाला बळी पडून आमचं मन तिकडं प्रवास करण्याचा प्रयत्न करायचाच विचार करू लागलं तर करावा अनंता नाश त्याचा. जरी कोणती उर्मी संकल्प मनामध्ये निर्माण झाला तर तो तुमच्या चरणाजवळचाच व्हावा, दुसरा होऊ नये. आमचे संकल्पसुद्धा तुमच्या सेवेतच खर्च व्हावे. तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे. म्हणून दुजा भावाड येऊनी दी चित्ता करावा अनंता नाश त्याचा. हे भक्तीतून झालं. ज्ञानाच्या अंगातून बोलायचं झालं तर सेवा करायची म्हटलं की एक सेवक आणि एक मालक हा भाव निर्माण होतो. पण अशी जरी आम्ही सेवा करत असलो देवा तरी आपला जो वास्तव अभेद आहे त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये द्वैत निर्माण होऊ देऊ नको. अद्वैतात राहून आम्हाला तुमची द्वैत रूप भक्ती साधायची आहे. म्हणून दुजा भाव द्वैत भाव असा. दुजा भावाड येऊने दे चित्ता आलाच तर करावा अनंता नाश त्याचा. आणि ज्या वेळेला दुजा भाव राहणार नाही, ज्या वेळेला जे आपल्याला देवापासून दूर करणारे आहेत ते सगळे संपतील, विकार रूपानं संपतील. पण कधी कधी काय होतं, सगळा आजार जातो पण अशक्तपणा असतो. बरोबर आहे ना. रोग गेला, विषाणू गेले, परंतु पूर्ववत ताकदही आली नाही. तसं दुजा भाव आड येऊन दे चित्तामध्ये सगळा आजार गेला हो, पण आता सेवेला लागणारी सामग्री म्हणून अभय देवोनी करावे सादर. म्हणून अभय देवोनी. अभय हा सर्व दैवी गुणाचा मूळ आहे. म्हणून दैवी गुणाची सुरुवातच अभयम सत्व संशुद्धीपासून आहे, अभयमपासून आहे. अभय एक गुणाला न भिन्न म्हणजे अभय नाही. नाही तर उद्धट माणसंही अभय रूपा ते निर्भय असतात, अभय थोडंच असतं. मग आता ते अभय आम्हाला जे दैवी गुणाचा वाचक आहे, ज्याच्या अंतर्भूत बाकीचे 25 दैवी गुण अनुलक्षून त्याला येतात, असा जो अभय हा दैवी गुण आहे तो अभय द्यावा. आणि करावे सादर. सादर म्हणजे सज्ज. सादर शब्दाचा अर्थ सज्ज, तयार ठेवा आम्हाला. कशासाठी? तुमच्या सेवेसाठी. कारण एखादा भयाचा वगैरे भाग जर निर्माण झाला
तर आम्ही त्या भयाचं निरसन व्हावं, निवारण व्हावं म्हणून कदाचित सेवा करायला लागू आणि आमचं मन कुठंतरी स्वार्थाच्या याच्यामध्ये आल्यासारखं होईल, कक्षेत आल्यासारखं होईल. म्हणून अभयाधी द्या आणि करावे सादर, सेवेसाठी सज्ज करा, तयार ठेवा. आणि हे सगळं करत असताना क्षणातो विसर पडून दे. एवढं जे सगळं केलेलं आहे की नाही, या सगळ्या परंपरेचा, बोललेल्या सगळ्या प्रपंचाचा विसर पडून दे. आणि देवा आम्हाला माहिती आहे आम्ही जे जे तुम्हाला मागितलं आहे की नाही, आत्ताच नाही, जेव्हापासून जे जे मागितलं आहे, जेव्हापासून जे जे मागितलं तेव्हापासून ते ते तुम्ही दिलेलंच आहे. पुरविली आळी, जे जे केली ते ते काळी. ज्ञानोबराय शेवटी बोलतात ज्ञानेश्वरीच्या, मिया जैस जैशी या आशा केला तुमचा भरवसा, तो पुरवोनी बहुवसा आणि लो सुखा. अगदी म्हणजे पसायदानाच्या वरचीच होऊया, उपसंहार करतानाचीच होऊया. ज्ञानोबराय म्हणतात की मिया जैस जैशी या आशा केला तुमचा भरवसा, तो तो पुरवोनी बहुवसा आणि लो सुखा. या न्यायानं तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविसी. हे प्रभो तुम्हाला कल्पतरू म्हटलेलंच आहे, भगवंत कल्पतरूच आहेत. प्रपन्न पारिजाताय अर्थात काय, जे प्रपन्न आहेत, जे शरण आहेत, जे अंकित आहेत त्यांच्यासाठी पारिजात नाम कल्पतरू आहेत भगवान. म्हणून भक्तवांच्या कल्पतरू असं एक विशेषणच आहे देवाला. म्हणून तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविसी. जन्मजन्मांतरी इको तुम्ही बंद ठेवा, म्हणजे बोलताना मास्टर इकोच बंद ठेवा इकडून. जन्मजन्मांतरी तुझाची अंकिला करूनी विठ्ठला दास ठेवी. असं जगद्गुरु तुकोबराय या अभंगामधून भगवंताकडं मागणी करतायत. आपण सर्वजण 1 महिन्यापासून भगवंताच्या सेवेमध्ये गाथेच्या रूपानं, हरिपाठाच्या रूपानं, काकड्याच्या रूपाने आणि तुकोबरायांच्या चरित्राच्या रूपानं सेवेमध्ये आहोतच. हे जे सुख पुढती मागतो आगळे, हाही एक भाव म्हणून हा अभंग सेवेकरिता आपण सर्वांनी घेतलेला आहे. खरं म्हणजे मी उभं इथं निमित्ताला उभा आहे, बोलायचं तुम्हालाच आहे, म्हणजे कीर्तन सांगायचं करायचं तुम्हालाच आहे, बोलायचं मला आहे, अशी अवस्था आहे. अतिशय सुंदर पद्धतीनं गेले 11 दिवसापासून ना कीर्तन आणि 1 महिन्यापासून भगवंताची सेवा या ठिकाणी चाललेली आहे. आणि सर्व माझ्यासाठी जे सगळे कृष्ण आहेत आणि मी ज्यांचा गोपाळ आहे, खरं तर ते उलटं सांगतात सगळे. पण सगळ्यांमध्ये अगदी सुरुवातच इतकी गोड झालेली आहे. गुरुवर्य प्रभाकर नाना झोलकर यांच्या कीर्तनापासून आपल्या उत्सवाची, कीर्तन महोत्सवाची सुरुवात झाली. आणि तात्यांच्यापासून त्याचा पूर्णाहुती करायची होती, पण थोडीशी अडचण महापुराची वगैरे सगळी, त्यामुळं त्यांना येणं शक्य झालं नाही. म्हणून ते माझ्याकडे आलेलं आहे. खरं पाहता नाही मज ज्ञान नेनोबा साधन करीतो भजन भोळ्या भावे. या आधी झालेल्या ज्या सेवा आहेत की नाही, त्यामध्ये सुद्धा कितीतरी सुंदर आणि गोड समारोप करण्याची ताकद ठेवणारे कीर्तनकार इथं झालेत. आणि पुन्हा मला उभा केलेला आहे. म्हणजे हे असं झालं, पु ल देशपांडे म्हणायचे, सूर्यापुढं जाऊन एका सोनकिड्यानं सांगितल्यासारखं आहे, तुला प्रकाश म्हणजे काय माहिती आहे का, असं सूर्याला जाऊन सांगितल्यासारखं झालं आहे. जरा सोप्या भाषेत बोलायचं झालं आपल्या तर आत्ता एवढा मोठा पाऊस 15 तास पडला आपल्या मराठवाड्यात. आणि एवढा पाऊस पडून गेल्यानंतर एखाद्यानं स्प्रिंकलर जोडावं की नाही, तशी अवस्था या कीर्तनाची झालेली आहे. पण एक आहे, भगवंतांनी जसं वदवून घ्यावं तशी सेवा आपल्या सर्वांना या ठिकाणी करायची आहे. तुकोबरायांच्या गाथेतील अभंग आहे. आता ह्या सगळ्या साधक मंडळीवर प्रेम करणारे, इथलं सगळं आयोजन नियोजन ज्यांनी केलेलं आहे, नाव घ्यायची सवय नाही बरं का भाऊ. त्यामुळं एका कीर्तनात घेतलं की पुन्हा भोवतालच्या सगळ्याच कीर्तनाला सवय पडून जाईल तशी. त्याच्यामुळं अतिशय सुंदर पद्धतीनं 1 महिन्यापर्यंत सगळ्या वारकऱ्यांची, अगदी ज्ञानोबा तुकोबरायांची लेकरं, पांडुरंगाची लेकरं म्हणून ज्यांनी सांभाळ केला. आणि इतकं सुंदर या ठिकाणी आयोजन नियोजन झालं. आणि त्यातला हा शेवटचा दिवस माझ्याकडे आलेला आहे, उपांत्य दिवस माझ्याकडे आलेला आहे. तुकोबरायांच्या गाथेतील हा अभंग आहे. अगदी सद्गुरुनाथ जशी कृपा करतील तसं त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू.
बाबाजी सद्गुरू दास तुका या न्यायानं आपण सर्वजण या ठिकाणी सेवा करूया आणि अभंगाच्या चिंतनाकडे एकदा भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई कुंडली करो विनाले हेची सुख पुढती मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान. जन्मजन्मांतरे तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी. जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग आहे. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय देवाकडे मागणी करतायत. एक थोडीशी शंका सुरुवातीलाच येणं संभाव्य आहे. तुकोबराने अभंगाचा प्रारंभच करत असताना हेची सुख पुढती मागतो अशी शब्दाची सुरुवात केलेली आहे. मागतो हा शब्द तुकोबरायांच्या मुखात शोभतच नाही महाराज. का? जगद्गुरु तुकोबरायांचा जर आपण विचार केला, तुकोबराय कोणापुढं मागतील असं तरी आपल्यालाच काही कोणालाच वाटत नाही. शक्यच नाही तुकोबरायांनी कोणाला तरी मागतो म्हणणं. देवाला सुद्धा मागतो म्हणणं तुकोबरायांकडं संभवतच नाही तुकोबरायांच्या दृष्टीनं. कारण देवाला धाक देणारे तुकोबराय, कधीची ते देवा करी माझे सुखे असं म्हणणारे तुकोबराय. देवापुढे देवा मागायला आलो हो असं म्हणून दिनत्व स्वीकारणं हे कसं शक्य हो? का मागतील तुकोबराय? आणि चार विकल्पानं त्याचा विचार आपल्याला करता येणं शक्य आहे. मागणं तुकोबरायांनी मागणं हे कसं शक्य नाही? तुकोबराय का मागत नाही? चार विकल्पानं विचार करता येईल आपल्याला. थोडं अवघड भाषेत नको बोलायला, कारण माझ्यापेक्षा अवघड जाणणारी मंडळी इथं आहेत आणि मी उगं गोत्यात कशाला अवघड बोलून. त्यामुळं संत दृष्टीनं त्याला संत अवच्छेदकानं, भक्त अवच्छेदकानं, परंपरेच्या दृष्टीनं आणि तुकोबरायांच्या स्वाभिमानाच्या दृष्टीनं या चार पद्धतीनं जर विचार केला, तुकोबराय कोणालाच देवालाही मागत नाही. सगळ्याचा थोडा विचार करू. बघा, संतांच्या दृष्टीने विचार केला तर संत हे कोणापुढं मागणारं जीवन नाही. तुकोबराय संत आहेत की नाही? तुकोबराय संत आहेत महाराज. संत कोणापुढं मागतात का? मागत नाहीत. का मागत नाहीत? कारण संत शब्दाचा अर्थ करत असताना संतुष्ट सततम वर्तते इति संत अशी व्याकरणाचार्यांनी व्याख्या केलेली आहे. संतुष्ट सततम वर्तते, नुष्ट संतुष्ट वर्तते असं नाही. संतुष्ट तर आपणही वर्तते. जेवण झालं की थोड्या वेळासाठी का होईना आपण संतुष्ट असतो, मान्य करावं लागेल. किती जरी कामाचा लोड असला तरी जेवण झालं की कमीत कमी 5 मिनिटं तरी मन संतुष्ट असतंच. कुठलीच भूक राहत नाही. अगदी पैसे कोणाचे यायचे असले तरी ते विसरून जातो, संतुष्ट राहतो. आहे की आपण संतुष्ट? विमा आल्यावर संतुष्टच आहोत. शेतकरी असेल तर, नोकरदार असेल तर बोनस मिळाला तर संतुष्टच आहे, काही काळापुरता का होईना. अर्थात आपल्याकडं संतुष्टी नाही असं अजिबात नाही. संतुष्टी आहे. ते नोकरदाराचं एकदा मी असं ऐकलं होतं. 30 तारखेला पगार होतो म्हणून 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत गरम, 11 तारखेपासून 20 तारखेपर्यंत नरम आणि 21 ते 30 पक्का बेशरम. सगळे पैसे संपलेले असतात. मग 10 दिवस चालवायसाठी मग याच्याकडून 10-20 घे, त्याच्याकडून 50,000 घे, याच्याकडून 10,000 घे, चालू असतं. असू द्या. सांगण्याचा हेतू काय? आपली संतुष्टी नाही असं नाही, पण ती सतत नाही, सतत नाही. संतुष्ट सततम योगी यथा आत्मा दृढ निश्चय संतुष्ट सततम. हे सततम फार महत्वाचं आहे. संतुष्ट सर्वदा, संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. संतुष्ट सर्वदा, संतुष्ट सर्वदा स्वय व्यापक निर्धार. विषयी विरक्ता दया नाही अपपर, दया नाही अपपर. विषयी विरक्ता नाही अपपर, दया नाही अपपर. विषयी विरक्ता
विरक्ता जया नाही अपपर जया नाही अपपर विषये विरक्ता जया नाही अपपर दया नाही अपपर संतुष्ट सर्वदा स्वयंव्यापक विषयी विरक्त जया नाही अपपर संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार साधूच सर्वदा संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची जो सर्वदा नित्य तृप्तो अंतःकरण भरितो पुढचं नाही पाहिजे आत्ता परी आलं ना पुढं विषया माझी पती तुझे ने संगे कीजे तो कामू असं ज्ञानोबराय बोलले पुढं पण जो वारशेविन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरोपचारू संतोषी जो असं ज्यांचं नित्य तृप्ती आहे. कोणी पूजा केली तर आकाशात जाणं नाही आणि कोणी अपमान केला तर चिखलासारखं भूमीला धरून पडणं नाही. ज्ञानोबरायांनी दिलेले दृष्टांत आहेत. आता उभी नाही अक्षरू पुसले अर्थून पुसे झाले. सांगण्याचा हेतू काय ज्यांचं हृदय निरंतर तृप्त आहे ते साधू आहेत. काहीही प्रतिकूल अनुकूल भावच ज्यांच्या मनात उमटत नाही असं ज्यांचं तृप्त जीवन आहे ते संत आहेत. मग ते संत देवाकडे मागतील का? मागतच नाहीत संत. कारण संतांचं जे प्रेम आहे की नाही ते खरं प्रेम आहे. हो खरं म्हणजे तेच प्रेम आहे. प्रेमाची एक पद्धती अशी आहे की प्रेम करणाऱ्याकडून अपेक्षा ठेवणं हे प्रेमाचं स्वरूप नाही. फक्त प्रेमात सगळं लुटून देणं आणि लुटून देणं. दीर्घ उकार द्या आणि ऱ्हस्व उकार दोन्ही द्या. स्वतःला लुटून देणं आणि स्वतःला लुटून देणं खऱ्या अर्थानं ते प्रेम आहे. प्रीतीची तो जाती ऐसी जाती ऐसी प्रीतीची तो जाती ऐसी प्रीतीची तो जाती ऐसी सर्वस्वासी मुकावे सर्वस्वासी मुकावे प्रीतीचे तो जाती ऐसे प्रीतीचे तो जाती ऐसे सर्वस्वासी मुकावे सर्वस्वासी मुकावे प्रीती तो जाती तो जाती प्रीती तो जाती ऐसे सर्वस्वासी मुकावे सर्वस्वासी मुकावे प्रीती तो जाती सर्वस्वासी मुकावे सर्वस्वासी मुकावे. खऱ्या प्रेमाची ही जाती आहे सर्वस्वासी मुकावे. गोपिका सर्वस्वासी मुकल्या. हो ज्ञानोबा तुकोबर यांचा अभंगच आहे. सर्वस्वासी मुकल्या. पती गोपीगीतात आहे पती सुतान्वय भ्रातृबांधवान अतिविलंघ्यतेन्त्यच्युतागतः. भगवंता पती सूत अन्वय भ्रातृ बांधवान विसरले कुळ आपुला आचार पती भावे दीर घर सोय सांडिले लौकिक लाज भय चिंता रातले अनंता चित्त माझे. सर्वस्वासी मुकावे. साधूची अवस्था ती आहे. सगळं लुटून देणारे संत देवाकडे काही मागत नाहीत. कारण निरंतर तृप्त ज्यांचं अंतःकरण आहे संतुष्ट अंतःकरण आहे जिथं त्यांना कोणासाठी काही मागायची आवश्यकता नाही. तुकोबारे सुद्धा असे संत आहेत महाराज. संतुष्टतेचं लक्षण हे मागणं सोडा दिलं तर घेण्याची जिथं तयारी नाही ते संतुष्टता आहे.
दिलं तरी घेण्याची तयारी नाही. तुकोबरायांच्या जीवनातला प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला नजरांना पाठवला, तुकोबरायांनी सांगितलं, राजे हा स्वराज्याच्या कामाला लावा. महाराज लोकांचे खिसे भरून काय मिळणार आहे? जास्त बोलायला नको. देशहितासाठी या गोष्टी लावा. आपल्याला स्वराज्याचा विस्तार करायचा आहे आणि त्यासाठी हा नजराना लागला पाहिजे. आम्हाला हे नको. आम्हाला आनंद व्हावा म्हणून जर तुम्ही हा दक्षिणा देत असाल तर आम्हाला याच्यात आनंद नाहीच. तुम्ही देवाचं नामस्मरण करणं, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणं, आम्ही वारकरी आहोत असं म्हणणं हे आम्हाला आवडणार आहे. कंठे मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस, आम्ही तेने सुखी म्हणा. एवढ्या गोष्टी केला तरी आम्हाला आनंद आहे. अर्थात ही संतुष्टता तुकोबरायाकडे आहे. महाराज पाकिट मागून घेतलेलं नव्हतं, ते मनानं आलेलं होतं, तरी तुकोबरायांनी त्याचा स्वीकार केला नाही. एक नारळ फक्त घेतलं होतं त्यातलं. मी फार मोठ्या अभ्यासक महात्म्याकडून ऐकलेलं आहे. फक्त नारळ घेतलं, म्हणजे पाकिट नको, नारळ घ्यायला काय हरकत आहे, त्यांचा अपमान होऊ नये म्हणून, छत्रपतींचा अपमान होऊ नये म्हणून नारळ घेतलं. नजरांना पाठवून दिला. नारळ फोडण्याचा प्रसंग आला त्यावेळेला मध्ये हिरे वगैरे होते, हिरे माणिक आदी सगळ्या गोष्टी होत्या. आणि मग त्यातून तुकोबरायांनी ज्ञानोबरायांच्या समाधीवर बांधलेला जो गाभार आहे की नाही, तो त्या पैशातून उभा केला. स्वतःचं देवाचे देऊळ होते जे भंगले, मनासी आले करावे ते करावे आयसे, ते त्या पैशातून केलं. तरी पैसे उरले. आनंद नावाचा घाट आळंदीला मंदिराच्या पाठीमागचा तुकोबरायांनी बांधला त्या पैशातून, तरी पैसे उरले. जिथं गाथा बुडवला त्या डोहात नेऊन ते पैसे टाकले, उरलेले हिरे माणिक उरले. इतकी संतुष्टता तुकोबरायाकडे आहे. ते तुकोबराय आज मागतो असं कसं काय म्हणतात? संतत्व दृष्टीने विचार केला तर तुकोबरायांचं मागणं कोणालाच पटणारं नाही. तुकोबराय ही संत आहेत, तृप्त आहेत, संतुष्ट आहेत, तरी तुकोबराय काय मागतात, का मागतात? शंका चार उपस्थित करायच्यात, उत्तर एकच आहे. म्हणजे चार पद्धतीनं एकच शंका चार पद्धतीनं बोलतोय, मग उत्तर सुद्धा एकच पद्धतीनं राहील ना त्याचं. जर त्याच्या पुढं भक्त दृष्टीने विचार केला तर खरा भक्त देवाला मागत नाही, मागतच नाही. खऱ्या भक्ताचा जर विचार केला तर बरं का, खऱ्या भक्ताचं बोलतोय, खऱ्याच भक्ताचं आहे. आपल्या आता आपल्यासारखं म्हणणं योग्य राहणार नाही इथं सगळ्यामध्ये, पण माझ्यासारख्या भक्ताचा अवघड आहे का? स्वार्थ ठेवून भक्ती करणारी मंडळी काही जगात कमी आहेत का? देवाकडे जातात पण वाढावे संतान, गृहे व्हावे धनधान्य, याच्यासाठी पोटासाठी लाचावला तुका म्हणे संत झाला. भक्त म्हणून घेऊन मुखातून ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करून जर देहादी प्रपंच सांभाळावा, व्यवस्थित चालावा म्हणून जर एखादा ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करत असेल, तुकोबरायांनी सांगितलं भेटू द्या बरं मला. तुकोबराय म्हणजे मुखे बोले ब्रह्मज्ञान, मनी धनांनी मान, ऐसियाची करिता सेवा, कोण सुख होई जीवा. भिक्षा पात्र अवलंबने, अवलंबने, आजलो जिने लाजिरवाणे, जलो जिने लाजिरवाणे, ऐसी आज नारायणे, ऐसी आज सर्वदा, ऐसी आज नारायणे, उपशी दे सर्वदा. भिक्षा पात्र अवलंबने, अवलंबने, सरोजिने लाजिरवाणे, सरोजिने लाजिरवाणे, ऐसिया नारायणे, उपेक्षी दे सर्वदा, ऐसिया नारायणे, उपेक्षी दे सर्वदा. भिक्षा पात्रावलंबने, जळोजिने लाजीरवाणी, ऐसी ऐसी नारायणे, उपेक्षिली सर्वथा.
मुखानं किती जरी ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करत असला तर भक्ताच्या रँकमध्ये तो नाही, कक्षेत तो नाही. कोण? ज्याच्यामध्ये स्वार्थ आहे, पूर्ण निस्वार्थ भक्ताजवळ आहे. देवाकडं मागणं हे भक्ताचं काम नाही. झालाय त्या दिवशी विषय आपला, पण आता बोलत नाही. गुणरहितम कामनारहितम. त्या कामनारहितमचा अर्थ करत असताना फार गोड अर्थ करता येईल. भक्ताची अवस्था ती पाहिजे, देवाकडून तर काही नको, पण पुढं पुढं तर देव सुद्धा नको. आता हे जरा जड चाललंय, पण सांगतो कसं ते. देवाने आम्हाला भेटावं, आम्ही देवावर प्रेम करतो तर देवाने आमच्यावर प्रेम करावं, ही सुद्धा अपेक्षा जिथं नाही ती भक्ताची अवस्था आहे. असे काही महात्मे बघितलेत ना. उद्धवाच्या संबंधानं ज्या वेळेला गोकुळातला प्रसंग येतो की नाही, उद्धवजी गेल्यानंतरचा, गोपिकांनी आधी सांगितलं की म्हणे बाबा कमीत कमी आम्ही मेल्यावर आमच्या राग झालेली असेल त्याच्यावरून बासरी तरी वाजव म्हणून सांग, निरोप दे कृष्णाला. आणि पुन्हा सांगितलं आमच्यासाठी त्यानं इकडं यावं, राजवैभवातून गवळ्याच्या वाड्यात यावं आणि त्याला कष्ट व्हावे अशी आमची अजिबात इच्छा नाही. म्हणून त्यानं नाही आलं तरी आमची हरकत नाही. तुका म्हणे राही आठवणची ती, हे सुद्धा नको. त्याच्या ध्यानात सुद्धा आम्ही राहावं की नाही तो त्याचा विषय आहे, आमचा विषय एकच आहे, आम्ही त्याच्यावर प्रेम करावं. ही भक्ताची जात आहे, ही वास्तव भक्ताची स्थिती आहे. म्हणून भक्त देवाकडून घेत नाही, देवाला देत राहतो. दिलंय देवाला भक्तांनी. आता काय काय दिलं याची मोठी लिस्ट आहे. सुरुवातीपासून विचार केला तर सुरुवातीला आपल्याजवळच्या वस्तू दिल्या, पुन्हा क्रिया दिल्या, त्या क्रिया ज्या इंद्रियाच्याद्वारे होतात ती इंद्रिय दिले, त्या इंद्रियाचं चलन करणारा प्राण दिला, त्या इंद्रियामध्ये मन घ्या, त्या इंद्रियाचं चलन करणारा प्राण दिला, आणि शेवटी जीवही दिला, आणि मोबदला 1% मागितला नाही. हे भक्ताचं लक्षण आहे. एक एक प्रमाण उगं चालूवर सांगतं. पहिल्यांदा वस्तू दिल्या, पत्रम पुष्पम फलम तोयम आदी आदी सगळं दिलं. म्हणजे बरं एवढ्यावर भागलं नाही. यत करोशी यदश्नासी यज्जुहोसी दधासी यत यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. क्रिया दिल्या. क्रिया दिल्या की नाही संतांनी सगळ्या देवाला, सगळ्या क्रिया देवाला दिल्या महाराज. कशा कशाच्या दिल्या? सगळ्या दिल्या. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमी यद यद सकलम परस्मै नारायणाय तू समर्पयामी. सगळं नारायणाला दिलं. करोमी यद यद, कशा कशाद्वारा? कायेन वाचा मनसेही इंद्रियैहि वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात, जे जे कर्म माझ्याकडून होईल ते सगळं कर्म देवाला देणं हे भक्ताचं काम आहे. संतांनी आपल्या जवळच्या सगळ्या क्रिया कोणाला दिल्या? देवाला दिल्या. बोलण्याची नाही आता देवाविन काही, आहे की नाही. पाहिन ते पाय, बघायचं असेल तर देवाला, ऐकायचं असेल देवाचं, सगळ्या क्रिया देवाला दिल्या. आणि क्रिया देत 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 पुढे इंद्रिय देवाला दिली. मने सहित वाचा काया, 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 मने सहित वाचा मने सहित वाचा काया, 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 मने सहित वाचा मने सहित वाचा काया, अवघ दिले पंढरी राया, मने सहित वाचा काया, अवघ दिले पंढरी राया,
मन सहित वाचा काया अवघितले पंढरी राया पंढरी राया मन सहित वाचा काया मन सहित वाचा काया अवघितले पंढरी राया मने सहित वाचा काया अवघितले पंढरी राया मने सहित वाचा काया अवघितले वाचा काया मने सहित वाचा काया अवघितले पंढरी मने सहित वाचा काया अवघी दिली पंढरी राया. मन वाचा काया सगळं संतांनी देवाला दिलं बरं का, सगळं देवाला दिलं. शंकराचार्य तर म्हणतात आपल्याला साधन म्हणून घेता येईल, ते जीवनमुक्ताचं लक्षण आहे त्यामध्ये. पण आत्मात्वम गिरिजामती सहचराम प्राणाम शारीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचारस्तु प्रदक्षिण विधे स्तोत्रादि सर्वा गिरो यद्यत् कर्म करो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलम शंभोतवाराधनम. इथपर्यंत संतांनी सगळं देवाला दिलं. काय काय दिलं? वस्तू दिल्या, पुढं क्रिया दिल्या, पुढं इंद्रिय दिले, पुढं प्राणही देवाला दिला. तो का म्हणे प्राण करा देवासी अर्पण. आणि एवढं सगळं देऊन तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून काही ना मागती ठेवून काही ना मागती. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून काही ना मागती तुका म्हणे जीव भाव देवा पायी देवनिया काही न देवनिया काही न माग. तुका म्हणे तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती. जीवही शेवटी संतांनी देवाला दिला. जीव देईन हा बळी करीन होळे संसारा. जीव दिला आणि एवढं सगळं देऊन काय मिळवलं? न नाकपृष्ठम न च पारमेष्ठ्यम न सार्वभौमम न रसाधिपत्यम न योग सिद्धीर पुनर्भवम वा. मग समंजसत्वा विरही आकांक्षे, काही अपेक्षा नाही. आता अर्थ करायला वेळ नाही, अर्थ कळला. न नाकपृष्ठम द्रौपदादी नको, ब्रह्मपद नको, न च पारमेष्ठ्यम न सार्वभौमम सार्वभौमपद नको, न रसाधिपत्यम हो या पृथ्वी तलावरचा अधिपती पद नको. म्हणजे बरं न योगसिद्धीही योगसिद्धी नको. म्हणजे बरं अपुनर्भवम वा ज्या ठिकाणाला गेल्यानंतर वापस यावं लागत नाही ते ठिकाण ना मोक्षसुद्धा नको. मग पाहिजे काय? भक्तांनी सांगितलं काही नको देवा. नकोच म्हणणारे संतात. मग एवढं दिलंय कशासाठी? तू आमचाच म्हणून दिलंय, काही घ्यावं म्हणून दिलेलं नाही. म्हणून ठेवून या काही न मागती. इथंपर्यंत भक्ताचं लक्षण जर पोचतं तर तुकोबराय भक्तही आहेत. मग तुकोबराय मागतात कसे? संत दृष्टीने विचार केला मागणं योग्य नाही, भक्त दृष्टीने विचार केला मागणं योग्य नाही. तुकोबरायच्या परंपरेचा जर विचार केला तर तुकोबराय म्हणतात आमच्या बापदाद्यानं सुद्धा हे शिकवलं नाही. काही मागणे ते आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. आमच्या मायबापानं सगळं केलं. काय काय केलं? तुझी चरणसेवा पांडुरंगा, माझ्या वडिलाची तुझी चरणसेवा. देवा ही माझी मिरासी, ठाव तुझे पायापासी. याचा धरणाभिमान करिणा पुले जतन. देवनिया जीव वडिले साधियला ठाव. हे सगळं केलं. पुढं करायचं आहे त्याचं चिंतन. हे सगळं केलं
पण हे सगळं करून काय मोबदला घेतला का किंवा काही मागितलं का? नाही. मग केलं कशासाठी? केला भोगवटा आम्हाला, केला भोगवटा राखिला दारवंता, केला भोग उपवास पारणे राखिला दारवंता, उपवास पारणे राखिला दारवंता, केला भोगवटा आम्हाला, केला भोगवटा उपवास पारणी राखीला दारवंठा हे सगळं केलं, पण केला भोगवटा आम्हाला मोबदला घेतला नाही. आणि त्यांनीच जर काही मागितलं नाही तर आम्ही का मागावं? वडिलांची रीत जाणत असो. या दृष्टीनं तुकोबरायांचं मागणं योग्य नाही. आणि शेवट तुकोबरायांचा स्वाभिमान. तुकोबराच्या स्वाभिमानाच्या दृष्टीने विचार केला तरी तुकोबराय कोणापुढं मागत नाहीत महाराज. तुकोबरायांच्या स्वाभिमानाचा विचार करतो. इथं भक्तीचा वगैरे काही संबंध नाही. आता फक्त स्वाभिमानाचा विचार केला. तुकोबराय म्हणले, बाबा ज्याच्या जीवनात स्वाभिमान नाही की नाही, मगाच घ्या आता. भिक्षापात्र अवलंबने जळजिने लाजिरवाणे, ऐसी आसी नारायणी उपेक्षिले सर्वथा. व्यवहारात सुद्धा त्याला किंमत नाही. अर्थात हा तुकोबरायांचा स्वाभिमान आहे. एक जण महाराजांकडे गेला आणि म्हणला, महाराज आम्ही कसं असावं? तुकोबरांनी बघ, एवढं मोठं व्हावं, एवढं मोठं व्हावं, एवढं इतकं मोठं व्हावं की आकाशही कमी पडलं पाहिजे, पण आयुष्यात कोणापुढं हात पसरणं म्हणजे त्याच्या जीवनाचा धिक्कार आहे. हा तुकोबरायांचा स्वाभिमान आहे की नाही? हरी मोक्याला होते तसं काहीतरी. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेवणे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जी नेधिक. त्याचे हा तुकोबरायांचा स्वाभिमान आहे. स्वाभिमानाच्या दृष्टीनं तुकोबरायांचं कोणापुढं मागणं योग्य मागणं ठरत नाही, शक्य होत नाही. परंपरेच्या दृष्टीनं तुकोबराय कोणापुढं मागत नाहीत. संतत्व दृष्टीनं तुकोबरायांचं मागणं योग्य नाही. भक्ताच्या दृष्टीने तर मागणं योग्य नाहीच आहे.
मग असं असताना सुद्धा तुकोबराय म्हणतात हेचे सुख पुढती मागतो मागतो. हे मागतो का आला शब्द? का बरं तुकोबराय मागतात? काय कारण आहे तुकोबरायांनी मागण्याचं? त्याचा जर विचार करायचा झाला तर त्याची 2 कारणं आहेत बघा. त्यातलं पहिलं कारण आहे, आता ते जगाला शिकवण्यासाठी वगैरे पुन्हा बघू ते, पण मुख्य कारणाचा जर विचार करू लागलो तर ज्या ज्या वेळेला तुकोबरायांनी आधी तुकोबरायासारख्या महात्म्याने देवापुढं जावं त्या वेळेला देव निरंतर त्यांच्याकडं काहीतरी मागतील का म्हणून अपेक्षेनं पाहत असतो. मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिले रोकडे मनोरथ. काही मागतील का भक्त? पण भक्त कधी मागायचं नावच घेत नाहीत. मग देवाला त्याचं जरा ओझं व्हायला लागलं. देव फार हुशार आहे म्हणा. देवासारखा व्यवहारिक कोण आहे? पांडुरंगा सारिखा सांडोनी व्यवहारा तुकोबराचे शब्द आहेत. अनेकांची करा असं वाया. पांडुरंगा सारिखा सांडोनी व्यवहारा, याच्यासारखा व्यवहारिक कोण आहे? नाही ओझं सहन होत याला कोणाचं. आणि मग मात्र देवा तुकोबरांच्या निरंतर मागं लागली. महाराज काहीतरी मागा हो, काहीतरी मागा हो, काहीतरी मागा हो. तुकोबराय विचार करू लागले, माझी निष्कामता भक्ती आहे बरोबर आहे, माझी परंपरा आहे बरोबर आहे, माझा स्वाभिमान बरोबर आहे, पण जर माझा मालकच मला मागा मागा म्हणत असेल आणि मी जर नाही मागितलं तर कदाचित मी देवाचा अपमान केल्यासारखं होईल. आपले सगळे संकल्प तुटले तर तुटू द्या, पण माझ्या देवाचा अपमान होऊ नये. म्हणून तुकोबराय म्हणतात, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. मनसे काही मागा, मागा मागा म्हणता ना देवा, हेची देगा पांडुरंगा. तुम्ही मागा म्हणताय म्हणून मागतो बरं देवा. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवाव्याळी मायबापा. आमचं जे मागणं चाललंय ते तुम्ही मायबापन आम्ही लेकरू हट्ट आणि हक्क या दोन्ही दृष्टीनं मागतो. तुम्ही मागा म्हणता म्हणून मागणं चाललेलं आहे. पहिलं कारण का बरं तुकोबराय मागतात? तर देवाचा अपमान होऊ नये. दुसरं कारण असं आहे, दुसरं कारण आहे, आज देव मागा मागा म्हणतायत, मी नाही मागितलं तर एक तर देवाचा अपमान होईल आणि दुसरी गोष्ट उद्या कीर्तनात सांगत सुटल. देव माग म्हणला मला, देव देव स्वतः म्हणला होता मला माग, पण पठ्ठ्यानं नाही मागितलं. हा नसलेला अभिमान येऊन बसेल मानगुटीवर, मग काय युग कळीन बस पाटकुळी. म्हणून तुकोबराय मागतायत, एक अभिमान होऊ नये आणि दुसरं देवाचा अपमान होऊ नये. स्वतःचा अभिमान, भगवंताचा अपमान या दोन्ही गोष्टी सावरल्या जाव्या म्हणून तुकोबराय मागतात. आणि तिसरं एक कारण आहे, उगा आत्ता भाव स्फुरला म्हणून बोलतो. तिसरं एक कारण आहे, ज्या अर्थी देव मला इतकं माग 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 म्हणतायत त्या अर्थी कुठंतरी अंतरंगामध्ये वासनेचा अंश शिल्लक आहे. म्हणून कदाचित देवाने मला माग माग म्हटलेलं आहे. मग आता असं मागू की तो अंश जरी शिल्लक असला तरी तो भगवत सन्मुख राहावा म्हणून मागणं चाललेलं आहे. त्या अभंगाच्या पहिल्या चरणी हेची सुख पुढते मागतो आगळे, 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 हेची सुख आनंदाची फळे
मागतो आगळे याची सुख पुढती मागतो आगळे याची सुख पुढती मागतो आगळे याची सुख पुढती मागतो आनंदात फळ सेवादान आनंदात फळ सेवादान जन्म जन्मात जन्म जन्मात तुझा जन्म जन्मात तुझा आनंदाचे फळ सेवादान आनंदाचे फळ सेवादान जन्म जन्मात कुठंतरी वासनेचा अंश अंतरंगामध्ये शिल्लक आहे म्हणून भगवान माग माग म्हणतायत. म्हणून मग मागायचंच आहे ना, वासना संपवायची आहे ना. म्हणून महाराज म्हणतात देवा हेच सुख पुढती मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान. दुसरं काही आम्हाला नकोच आहे देवा, आम्हाला सेवा पाहिजे. पण इथं एक शंका अजून एक आहे महाराजांनी, इथं सेवेला पुढती शब्द जोडलेला आहे. हेची सुख पुढती मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान. म्हणजे याआधी तुम्ही सेवा केली आहे का, की म्हणून आत्ता म्हणताय पुढती मागतो. आणि सेवा केली आहे तर कशी कशी केली आणि कसं पुढती शब्द का आला ते सांगा. याची आता 2-3 कारणं आहेत. तेवढं झालं की झालं आपलं काम. त्यातलं पहिलं कारण आहे, आत्ताच थोडासा विषय झालाय पण उगाच स्पष्ट करतो. आमच्या वाडवडिलांनी तुझी सेवा केली आणि त्याच परंपरेचा पाईक म्हणून हेची सुख पुढती मागतो. का मायबापापासून ही सेवा चालत आलेली आहे. तू का म्हणे देवा जुनाटही आणि हेची सुख पुढती हां सहज वडीला होती सेवा म्हणून पूजितो या देवा. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करे तीर्थव्रत. आमच्या वाडवडिलांनी देवा तुझी सेवा केली आहे, तीच सेवा मला त्या परंपरेचा पाईक म्हणून मिळावी म्हणून हेची सुख पुढती मागतो. एक. दुसरा विषय, दुसरा विचार जर करायचा झाला, पुढती का म्हणता महाराज, त्याचं दुसरं कारण असं आहे, सगळ्या वारकऱ्याच्या वतीनं तुकोबराय बोलू लागले. आता आम्ही देवा तुझे जेवढे अवतार झाले तेवढ्या सगळ्या अवतारात सेवा केली आहे. क्षपक अभंग आहे पण अभंग आहे, क्षपक आहे पण अभंगाच आहे. वक्ते बाबा नेहमी म्हणतात कुठल्या अभंगाला क्षपक म्हणायचं नाही, कारण समाधी भाषेत कोणते अभंग कसे गेले ते गाथ्यात प्रगट झाले, कधी झाले नाहीत असंही झालेलं आहे. त्यामुळे क्षपक म्हणण्याची गरज नाही असं वक्ते बाबा म्हणतात. ठीक आहे, पण उगाच स्पष्ट केलं तर ते अभंगच आहे की जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. मग कोणते कोणते अवतार झाले त्याबरोबर तुकोबाराय म्हणले देवा तुम्ही राम राजे आम्ही वानराच्या फौजे, तुम्ही यशोदेचा बाळ आम्ही 9 लक्ष गोपाळ. म्हणजे बरं तुम्ही आले पंढरपुरी आम्ही झालो वारकरी. आता एक शपक झालं, गाथ्यातलं प्रमाण देतो. निद्रा करिता होतो पायी, निद्रा करिता होतो पायी, सवेची लंका घेतली पायी, सवेची लंका घेतली पायी, आवानर गोवर बाई, आवानर गोवर बाई, सवे राखीत फिरत जो, राखीत फिरत जो, सवे राखीत फिरत, सवे राखीत
कृष्णाकडे पाठीसवे वागविलो म्हणून भिन्न भेद नाही देवाम्हा एक देही न होऊ कै एकाएक वेगळे. म्हणजे बरोबर मग कवा एकत्र होतो सांगा. मग तो कोबराय सांगतात बाबा निद्रा करिता होतो पायी लक्ष्मी पुन्हा. पण ज्यावेळेला भगवान निरामय अवस्थेत होते त्यावेळेला आम्ही चरणात होतो. भक्ती वेदांतातही सोडली नाही तो कोबराय. निद्रा करिता होतो पायी. मग सृष्टी निर्माण झाली. भगवंतानी वेगळे वेगळे अवतार घ्यायचं ठरलं. मग जेव्हा लंका घ्यायची वेळ आली मग सवेची लंका घेतली तई वानर इथं अर्धविराम. त्यावेळेला वानरहून सेवा केली. म्हणजे गोवळ गाई सवे राखीत फिरत असो. कृष्ण अवतारात गायी वगैरे घेतल्या आणि याच्याबरोबर चारत फिरलो. म्हणजे आता हा पंढरपुरात आला तर वारकरी होऊन याची सेवा केली आहे. आणि हीच सेवा पुढं तुम्हाला काय करायचं करा देवा. कोणता अवतार घ्यायचा तो घ्या. पण बोलणं अपसूर व्हायला ते मला वाटायला की तसं. पण त्या वेळेला ज्या ज्या वेळेला अवतार झाले त्या त्यावेळेला आम्ही तुमचे सवंगडे होऊन सेवा केली आहे. आणि आता अवतार कोणता घ्यायचा तो घ्या. पण त्याही वेळेला हेचे सुख पुढते मागतो आगळे. आम्हाला तुमच्या जवळ नको जास्त. फक्त तुमचा सेवक म्हणून सखा म्हणून सवंगडी म्हणून ठेवा बस. हेचे सुख पुढती मागतो. किती प्रकार झाले. 2 झाले ना पुढतीचे. पहिला बोला की परंपरेच्या दृष्टीनं. दुसरा सर्वाच्या दृष्टीनं वारकऱ्याच्या रूपानं तुकोबराय बोलले. आता तुकोबराय वैयक्तिक रूपानं बोलू लागले. तरी सुद्धा देवा तुम्ही कृतायुगामध्ये नरसिंह झालात मी प्रल्हाद होऊन सेवा केली. त्रेतायुगामध्ये तुम्ही राम झालात मी अंगद होऊन सेवा केली. द्वापर युगामध्ये तुम्ही कृष्ण झालात मी उद्धव होऊन सेवा केली. कलियुगात तुम्ही विठ्ठल झालात मी नामदेव रायाहून सेवा केली. पुढं तेच नामा सोडून वैकुंठ आला कनकाईच्या पोटा. आता तुकोबराय म्हणून सेवा करतोय. अजूनही पुढचा जन्म कोणता घ्यायचा तो असू द्या. पण हेचे सुख पुढती. ही सेवा मात्र आमची खंडित होऊ नये. आणि आम्हाला जन्माला याची भीती नाही बरं. फक्त आमच्या हातात एक सत्ता ठेवा. कोणती. सेवेची. बाकी आम्हाला पुन्हा दुसरी कोणती भीती नाही शंका नाही काही दुःख वगैरे काही नाही. म्हणून भय नाही जन्म घेता. भय नाही जन्म घेता. मोक्ष सुखानुलाता. मोक्ष सुखानुलाता. करुणी पाठ सेवे करुणी पाठ नलगे जानावे नावे नलगे जानावे भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा अनुदाता. तुका म्हणे सत्ता करू निकट सेवेचे. म्हणून हेची सुख पुढती. किती अर्थानं झालं. 3 अर्थानं झालं. अजून एक चौथा भाव असा आहे. देवा इतकी दिवस सेवा केली साधन म्हणून तुमचे पाय उपलब्ध व्हावे प्राप्त व्हावे म्हणून इतक्या दिवसाची आमची सेवा चालली होती. केल्या अनेक धडपडी केल्या. त्यात सेवाही केली. धडपडी अनेक केल्या. मग याच्या लागी हो तेजिले भोग याची लागी हो केले नाना याग याची लागी हो अष्टांगादी योग याची लागी विषयाचा त्याग. जन्मजन्मांतरी केली ही सूचना. भक्षणी कन्नवळे प्राशिले जीवना याची लागी. वसविले निर्जना याची लागी. केली तीर्थाटना याची लागी. आसनी शयनी केली निरंतर याची चिंतवनी. मग सगळं केलं याची लागी. सिद्धांत पाहिला याची लागी. वेदांत ओळगिला याची लागी. संसार त्याची सगळंच बघून घ्या गवळण. आता ती फार गोड गवळण आहे निळबरायांची. सगळं केलं. सेवा केली त्या रूपानं. साधन म्हणून इतकी दिवस सेवा केली. पाय उपलब्ध व्हावे म्हणून सेवा केली. आता पाय उपलब्ध झाले. आता दुसरं काही नको. तीच सेवा आम्हाला पाहिजे. म्हणजे इतके दिवस आम्ही पोहलो पोहायला यावं म्हणून. आता पोहायला आल्यावर पोहणं सोडून द्यायचं नाही आम्हाला. आता त्या पोहण्याचा आनंद घ्यायचा आहे. म्हणून हेचे सुख पुढती मागतो. एक ज्ञानपूर्व एक ज्ञानोत्तर या दृष्टीनं ज्ञानपूर्व ही सेवा केली. तीच सेवा
पुढती आता ज्ञानोत्तर आम्हाला प्राप्त व्हावी, अन्यथा आम्ही कमवलेलं हे ज्ञान आमचं देह पोषणाला लागेल, म्हणून सेवा द्या. आता ज्ञानाच्या योगानं जर आम्हाला वरचं पद मिळालं, कदाचित अभिमान येईल, अहंकार येईल. फार गोड एका महात्म्याच्या मुखातून ऐकलं होतं. मला सांगा, बैल कशासाठी? शेतीसाठी, बरोबर ना? ते असं आहे, शेतात आपण गोठा बांधतो. गोठा कशासाठी? हा, बैलासाठी. पण बैल कशासाठी? गोठ्यात बांधायसाठी नाही, शेतात काम करायसाठी, बरोबर की नाही? तसं संसाराचा डोलारा ज्ञानादी गोष्टी कशासाठी? म्हणजे गोठा कशासाठी? बैलासाठी. पण हे सगळं मिळालं की पुन्हा ते मिळणं गोठ्यासाठी नाही, सेवेसाठी आहे. म्हणून हेची सुख पुढती मागतू. आधी सेवा केली साधन कालामध्ये, आताही सेवा करायची आहे सिद्ध कालामध्ये, पण सेवाच करायची आहे तो आनंद घेण्यासाठी. म्हणून हेची सुख पुढती मागतू आगळे. कशासाठी झाला? आता किती गोष्टी झाल्या? 4 गोष्टी झाल्या ना. पहिली गोष्ट परंपरेच्या दृष्टीनं सेवा पुढती, दुसरं वारकऱ्याच्या वतीनं, तिसरं तुकोबारायांचं वैयक्तिक बोलणं, आणि चौथं ज्ञानपूर्व भक्तीमध्ये सुद्धा आम्ही सेवा केली. आता ज्ञानोत्तर भक्तीमध्ये सुद्धा आम्हाला मोक्ष नाही, सेवा पाहिजे, आणि त्यासाठी जन्मही पाहिजे. का बरं? त्याचं कारण असं आहे की देवा तुझ्या नामाचा महिमा, अर्थात सेवेच्या दृष्टीनं धरायचं हे सगळं. तुझ्या नामाचा महिमा, तुझं न कळे मेघ श्यामा, तू का म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. म्हणून हेचे सुख पुढती मागतू आगळे. आनंदाची फळे सेवादान वाढत जाईल सगळं, न जास्त वाढवता. या दृष्टीनं तुकोबाराय पुढती शब्दाचं प्रयोजन करतात. आता एक विचार आहे तो म्हणजे सेवेचा. आता सेवा मागणं योग्य का अयोग्य? मला सांगा, खरं खरं सांगा, तुम्हाला तुमच्या मर्यादेची शपथ, खरं खरं सांगा बरं, व्यवहारामध्ये मालक व्हावं वाटतंय का सेवक व्हावं वाटतं? बोला की. अहो व्यवहारातच काय, आजकाल परमार्थातही मालक व्हायची हौस वाढली आहे. पण स्वाभाविक आहे ना, मालक होण्यात सुख आहे का सेवक होण्यात सुख आहे? सुख म्हणाल तर सेवक होण्यात आहे, हे मान्य करावं लागेल. पण व्हावं काय वाटतं? मालक व्हावं वाटतं की नाही? 2 एकरचा मालक राहावं वाटतं का 100 अख्ख्या गावच्या शिवाराचा रोजगारी? सांगा की. 2 एकरचा का होईना, पण मी मालक असावं हीच माझी अपेक्षा आहे, मालक असण्याची अपेक्षा आहे. स्वाभाविक आहे. आणि तुकोबाराय तुमचा प्रवाह एकदम उलटा चाललाय. जगाचा मालक द्यायला उभारलाय, आणि त्याचा नियम आहे की त्याच्या जवळ जो गेला त्याला त्याचं पद देणं त्याचा स्वभाव आहे. त्याचा स्वभाव आहे तो. तुझा ऐसा कोण उदाराची राशी, आपुलेची देसी पददासा. परमात्मा स्वतःच पद दासाला आपुल्या पदी बैसविले. बाप रखुमा देऊर विठ्ठले भक्तादी झाले. तो ज्ञानोबराय बोलतात की नाही, भगवंत आपल्या पदाला देणारा तो परमात्मा आहे, आणि तुम्ही सेवा मागताय. आणि सेवक होणं हे व्यवहाराच्या दृष्टीनं कधीच योग्य नाही बरं. जीवंतोपि मृतम पंचम व्यासेन परिकीर्तितः दरिद्रो व्याधितो मूर्खू प्रवासी नित्यसेवका. 5 माणसं जिवंत असून मेल्यासारखे आहेत. विस्तार करीत नाही पण आहेत. कोणता? दरिद्रो, गरीब, जिवंत असून मेल्यासारखा आहे. का? दुर्बळाचे कोण जगी मानिते वचन. दुर्बळाला काय किंमत आहे हो? पैसेवाला झाला तर काय भले भले माणसं. माता निंदती ना अभिनंदती पिता, भ्राता न संभाष्यते, मृत्यू कुप्यति नानु गच्छति सुतम, भार्या च नालिंगते, अर्थ प्रार्थना शंकया न कुरुते, संभाषणं वै सुहृत. एवढं सगळं विपरीत आहे. काय काय आहे बघा हे. आता माता निंदती, माय नीट बोलत नाही. माता निंदती ना अभिनंदती पिता, न अभिनंदती पिता, बाप कधी कौतुक करत नाही. भ्राता न संभाष्यते, भाऊ नीट बोलत नाही. मृत्यू कुप्यती, घरातलेच नौकर पण उलट बोलतात. मृत्यू कुप्यती नानुगच्छति सुतम, सांगितलेली मुलं ऐकत नाहीत. भार्याच नालिंगते, बायको सुद्धा प्रेमानं कधी आलिंगन देत नाही, अर्थात प्रेमानं बोलत नाही. बर एवढंच नाही,
अर्थ प्रार्थन शंकया न कुरुते संभाषणम. कोण? वै सुहृत. अगदी प्रेम करणारी प्रेमजन जरी असले तरी हे भेटल्यावर आपल्याला पैसे मागेल का काय म्हणून तोंड चुकून फिरतात आपल्याला. संभाषणम न कुरु आहे ना. अर्थ प्रार्थन शंकया न कुरुते संभाषणम वै सुहृत. म्हणले मग महाराज आता आम्ही काय करावं असलं जगण्यापेक्षा. त्या सुभाषितकारानं सांगितलं धन कमवलेलं बरं, मेलेलं बरं नाही. बघा ना, माता निंदती ना अभिनंदती पिता भ्राता न संभाष्यते मृत्यू कुप्यति नानुगच्छति सुतम भार्याचना लिंगते अर्थ प्रार्थन शंकया न कुरुते संभाषणम वै सुहृत. तस्मात् द्रव्य उपार्जयस्व सुमते द्रव्येन सर्वे वशः. द्रव्येन सर्वे वशः. धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. धनवंता सर्व मान्यता आहे. सर्व मान्यता सर्व मान्यता. धनवंता लागे धनवंता लागे धनवंता धनवंता. सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागे सर्व मानिती वचन. सर्व मान्यता सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. माता पिता बंधू जन. माता पिता बंधू जन. धनवंता लागे सर्व मान्यता ही जगी. सर्वे गुणा सर्वे गुणा सर्वे गुणा कांचनमाश्रयन्ते. बस त्याच्या खाली सगळे आले. जिथं धन आहे तिथं आहे ना. एक महात्माजीचं भजनही आहे बघा. देख लिया संसार हमने देख लिया प्रतिभा का कोई मोल नहीं है. सरल सिद्ध अनमोल वही है. सफल सिद्ध अनमोल वही है. जिसका प्रबल प्रचार हमने देख लिया. जिसका प्रबल प्रचार. मग तो धनाच्या दृष्टीने असू द्या मोठा की मग तो कोण आहे? खरा मोठा माणूस आहे. प्रतिभा का कोई मोल नहीं है. अशी अवस्था या कलियुगाची आहे. म्हणून दारिद्र्य जिवंत असून मेल्यासारखा. इथून वाढलं बरं का आपलं. दरिद्री जिवंत असून मेल्यासारखा आहे. पैसा आला की सगळे मानायला येतील परंतु गरीबाकडे कुणी जात नाही. अर्थात नाही दरिद्र सम दुःख जग माही. संत मिलन सम सुख जग नाही. गरुडाच्या 7 प्रश्नाची उत्तर आहेत. त्यातलं सगळ्यात मोठं दुःख आणि सगळ्यात मोठं सुख काय? दारिद्र्यासारखं दुःख नाही, संत भेटीसारखं सुख नाही. या अर्थानं चला पुढं. कुठवर आलतो? दरिद्रो व्याधितो. व्याधिग्रस्त मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा आहे. म्हणून बर आता बघा की सध्याच्या व्याधिग्रस्ततेचा विचार केला तर जिवंत असून मेल्यासारखा नाही, जिवंत असून मेल्यालाच आहे. अशी अवस्था आहे. दरिद्रो व्याधितो मूर्ख माणूस जिवंत असून मेल्यासारखा आहे. मूर्ख कसा जिवंत असून मेल्यासारखा आहे? त्याचा जगाला उपयोग नाही, जगाला त्याचा उपयोग नाही आणि त्याला जगाचा उपयोग नाही. अशी अवस्था आहे मूर्खाची. मूर्ख सुद्धा जिवंत असून मेल्यासारखा आहे. बरं पुढे चला. प्रवासी प्रवास करणारा. आता तर घरातून निघाल्यापासून घरी येईपर्यंत आपला नाही. प्रवासी जिवंत असून मेल्यासारखा. नित्य सेवक हा सेवक. चाकरीतलं जीवन, गुलामीतलं जीवन
हे जिवंत असून मेल्यासारखं. आणि तुकोबारे तुम्ही सेवा हे भूषण मानताय, काय कारण आहे? त्याचं पहिलं कारण आहे इहलोकी आम्हा भूषण अवकळा, या दृष्टीनं सेवा पाहिजे. एक म्हणजे सरळ विचार केला तर आम्हाला अवकळा करून घेणंच हे आमचं भूषण आहे, म्हणून असं धरा आम्हाला सेवा पाहिजे. आणि त्याचं दुसरं कारण आहे व्यवहारात सेवा करणं म्हणजे गुलामी आहे, पण परमार्थात सेवा करणं म्हणजे गुलामी नाही महाराज. परमार्थातली सेवा म्हणजे गुलामी आहे का? नाही नाही, परमार्थात सेवक झाला त्याच क्षणी मालक झाला. तुकोबरा बोलतात की नाही, भाविकाचे काज अंगी देव करी, भाविकाचे काज अंगी देव करी, भाविकाचे काज अंग देव करी, भाविकाचे काज अंग देव काढी धर्माधरी उच्चिष्टते, काढी धर्माधरी उच्चिष्टते, काळी धर्माधरी उच्चिष्टते, काळी धर्माधरी उच्चिष्टते, गोरे गोरे खाय भिल्लणी जे भाविकाचे काज अंगी देव करी, भाविकाचे काज अंगी देव करी, भाविकाचे काज अंगी देव करी, भाविकाचे काज अंग 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 देव करी. भाविकाचे काज अंगी देव करी किंवा दास्य करी दासाचे उणे नसा हे तयाचे वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे. इथं सेवकाचं सेवक आणि मालक होऊन बसेल. सेवेची या सत्य धनीची सेवक आपुले ते एक नवंचे काही. या अर्थाने विचार केला तर परमार्थात सेवक होणं श्रेष्ठ आहे. तुका म्हणे एक क्षणाचा करार, पायिक पार सुख भोगी, पायिक पार सुख भोगी. तुका म्हणे एक क्षणाचा करार, पायिक पार सुख भोग पायिक पार सुख भोग. पायिका पार सुख भोगे. पायिकाला सुख आहे हो. आता थोडं मगाच्या इकडून खाली आहे म्हणजे इकडे यायचं आहे. मालक व्हावं वाटतं हे ठीक आहे, पण सुख मात्र सेवक होण्यातच आहे. बरं, शेतकरी 1 एकर शेत राहू द्या, पण माल म्हणजे पेरणी केल्यापासून डोक्याला ताण आहे का नाही? कसा ताण आहे? पेरणी करायच्या आधी पाऊस पडेल का नाही याची काळजी, पाऊस पडला तर वापसायची काळजी, वापसलं तर पेरायला धान्य कुठून आणावं, मग ते आणलं की त्याच्या मागं खात झाला की खोरपणी फवारणी, पुन्हा त्या पिकाची काढणी, त्याची रास, त्याचे पोते, ते सुरक्षित राहणं, मग त्या आडतीला जाणं, त्याला भावला, इथपर्यंत प्रपंच आहे. रोजगाराला काय यातलं? सकाळी उठला, जेवण केला, कामाला गेला, दिवसभराचे कामाचे पैसे घेतले, संपलं की हो. मग ताण कोणाला आहे? सेवकाला ताण नाही हो, मालकाला ताण आहे. म्हणून आम्हाला सेवा पाहिजे. किंवा अजून एक भाव घेता येईल आपल्याला, जितकं मोठं होईल तितकं गुंताडे जास्त आहेत. नुसते संकटरूप दुःखरूप संकट नाही, कॉम्पिटिशन तर काही थोडं आहे का? स्पर्धा. निचपन बरवे देवा, निचपन बरवे देवा, निचपन बरवे देवा. नचले कोणाचाही दावा, नचले कोणाचाही दावा, महापुढे झाडी जाती, महापुढे झाडी जाती. नचले कोणाचाही दावा, नचले कोणाचाही दावा, महापुढे झाडी जाती, महापुढे झाडी जाती. नीचपण बरवे देवा,
नचले कोणाचाही दावा, महापुरे झाडे जाती तेथे तुकोबराय बोलतात आम्हाला नीच पण बरं आहे, आमच्याकडे कमीपणा बरं आहे, नचले कोणाचाही दावा. जेवढं मोठं व्हावं तेवढं जगाच्या स्पर्धेत उतरावं लागेल. त्यापेक्षा लहान राहून तुमच्या निरंतर सेवेत राहिलेला आनंद आहे, म्हणून आनंदाची फळे सेवादान. आम्हाला म्हणून सेवा पाहिजे. काय कारण आहे सेवा मागण्याचं? 2 कारणं झाली का 3 झाली की किती का होईनात पण झाले. सेवाच का पाहिजे? कारण मालक होण्यात आनंद नाही, सेवक होण्यात आनंद आहे. म्हणून सेवा. जगाच्या कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये जायची गरज नाही. पण म्हणजे सेवकाबरोबर कोण तुलना करील हो स्वतःची? माणसं तुलना अपेक्षा वरच्या बरोबर करतात. कम्पेअर करत असताना, तुलना करत असताना किंवा स्पर्धा करत असताना कोणाबरोबर करतात? आपल्यापेक्षा खालच्या बरोबर. MA वाल्यानं काय अंगणवाडीतल्या पोराबरोबर तुलना करायला काय? त्याला आई सुद्धा येत नाही, मला तेवढं येते. असं नाही ना स्पर्धा होऊ शकत. स्पर्धा तर मोठ्याचीच करणार. आम्हाला जगाच्या स्पर्धेतच पडायचं नाही. ते अयोध्येत घडलेला प्रसंग, पूज्य श्री मोरारीजी बापूंची कथा चालली होती परवा डिसेंबरमध्ये, 2018 का 19च्या डिसेंबरमध्ये, 2018च्या डिसेंबरमध्ये मानसगणिका विषय होता. त्यात एका साधूने चिठ्ठीत प्रश्न विचारला की वेदात याचं काही प्रमाण आहे का? त्यांनी ते प्रमाण शोधलं, कथेत सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना असं वाटलं, दुसऱ्या दिवशी ते बोलून दाखवले की म्हणे काय सांगू म्हणे, मी प्रमाण दिलं पण पुन्हा मला नको वाटलं म्हणे. त्यानं विचारलं म्हणून मी प्रमाण का दिलं? मला तेवढ्या सुद्धा वादात पडायचं नाही. मी सेवक आहे, मी प्रभू रामचंद्राचा सेवक आहे. मी का त्या महात्म्याला माझ्याकडे प्रमाण आहे असं सांगायला गेलो? अर्थात मोठं झालं की हे पडतं, आम्हाला ते मोठं व्हायचंच नाही. ही साधूची वृत्ती आहे. इथं मला बोलायचं आहे. म्हणून नीचपण बरवे देवा, म्हणून आनंदाची फळे सेवादान. हा एक भाव झाला. कारण महापूर किती जरी आला, मोठे मोठे झाडं उपडून जातील निघून, परंतु तेथे लव्हाळे वाचती. म्हणून देवा आनंदाची फळे सेवादान. म्हणजे आम्हाला बेजारीतला परमार्थ नको द्या, आम्हाला फक्त परमार्थ करायचा आहे. म्हणून एकदा परदेशात खेकड्याचं कॉम्पिटिशन होतं, आपलं प्रदर्शन होतं. प्रदर्शन ज्या त्या देशातल्या वेगळ्या वेगळ्या प्रजातीचे खेकडे तिथं आणले होते आणि प्रत्येक देशाचे स्टॉल, त्याच्यामध्ये ते बरण्यान, त्या भरणीमध्ये ते खेकडे ठेवलेले होते. भारताची जी खेकड्याची होते की नाही, त्या एकाही भरणीला त्या माणसानं टोपण लावलं नाही. सिक्युरिटी गार्ड पळताना म्हटलं, हो काही कळतं का नाही म्हणे तुम्हाला? भरणीला टोपण लावून एखादा खेकडा बाहेर आला तर काळजी करू नका म्हणे, भारतातले खेकडे आहेत. म्हणजे कस काय बाहेर येत नाहीत का? बाहेर येण्याचा प्रयत्न सगळ्यांचाच आहे, पण एखादा आरड्यापर्यंत चढला की दुसरा धरून त्याला ओढतो आणि मग तो निघण्याचा प्रयत्न करतो, मग तिसरा त्याला ओढतो, चौथा त्याला ओढतो. अशी अवस्था आहे. म्हणजे पण सेवकाच्या ठिकाणी, सेवक पदावर मात्र अशी वडावडी नाही. म्हणून नचले कोणाचाही दावा, आनंदाची फळे सेवादान. असं म्हणजे बरं. आणि वेदांताच्या दृष्टीनं सुद्धा जितकं लहान होईल तितकं मोठं होता येतं. सिद्धांतच आहे. सूक्ष्म जे अति सूक्ष्म आहे ते अति व्यापक आहे. म्हणून आम्हाला लहान होत जायचं आहे. म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्याची ख्याती व्यवहारात गायली जाते, पण परमार्थात विश्वातून शून्यात जो येतो त्याची ख्याती आहे. विश्वातून शून्यात आलं पाहिजे. मी माझी मीपणा झाला यावरी उगाना. परमार्थातलं माझं आणि हे मी आहे की नाही, मी तू हे भाषणेने आणि माझे काहीची न म्हणे, सुख दुःख जाणणे नाही जया, निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. याच्यावर बोलताना ज्ञानोबराय बोलतात, निरहंकार शब्दाचा अर्थ कुठं आणला ज्ञानोबराय? मी तू हे भाषणेने आणि माझे काहीची न म्हणे. संतांनी हा जो मी आहे की नाही, मी देहापुरता तर ठेवला नाहीच, सूक्ष्म देहापुरता अर्थात लिंग देहापुरता तर ठेवला नाहीच, मीच ठेवला नाही. म्हणूनच ते मी 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 असा जी जिरला का नाही, माग सरकत गेला की नाही, आणि जसा जसा मी मी संपत गेला तसा तसा महात्मा होत गेलाय. मग किती महात्मा? ते महान ज्याचा आत्मा, महात्मा नस्तुमाम पार्थ. त्या महात्मा शब्दाचा अर्थ करताना ज्ञानोबराय करतात, जयाचे चित्त गवसनी
व्यापका मज, त्या व्यापकाला हायलाईट केलं पाहिजे. नुसतं मज नाही, मी जेवढा आणि जसा आहे तेवढा आणि तसं ज्यांच्या चित्ताचं व्यापकपण आहे. अर्थात अगा माझी जेवढी व्याप्ती तेवढी जयाची प्रतीती, इथपर्यंत ते मीला संपवत गेले म्हणून एवढे व्यापक झाले. परमार्थातला हा नियम आहे, जितकं खाली उतरत जाईल तितकं मोठं होता येतं. त्या दिवशी झाला विषय आमचा बोकनगावमध्ये. आंब्याच्या कोईला, आंब्याच्या झाडाला वाटलं मोठं व्हावं. फार तर झाड किती मोठं होईल, 100 बाय 100चं होईल पसरून, 200 बाय 200चं होईल. कीर्तनात व्हायला काय अडचण नाही. 200 बाय 200चं मोठं होईल. या लाईटच्या पोलापासून त्या लाईटच्या पोलापर्यंत एवढं मोठं होईल. 200 फूट असतं ना ते. असा गोलमधला अंतर, 2 पोलामधला अंतर 200 फूट एवढं मोठं होईल हो. पण त्यापेक्षा मोठं होऊ शकत नाही. पण आंब्याच्या कोईला मोठं व्हावं वाटलं तर ती किती मोठी होते सांगू का? बघा, तिला मोठं व्हावं वाटलं तर मोठं होत नाही. मोठं व्हावं वाटलं तर आधी तिला स्वतःला संपवावं लागतं. कुठं? मातीत. आणि मग जेव्हा ती स्वतःला संपवते, इतकी सूक्ष्म झाली, स्वतःचं अस्तित्व संपवलं, मग एका रोपातून प्रगट झाली. रोपाचा झुडूप झालं, झुडुपाचा वृक्ष झाला. एका आंब्याच्या झाडाला किती आंबे लागतात? कोया म्हणजे आंबे, कमी जास्त 1 लाख आंबे लागतात एका आंब्याच्या झाडाला. वर्षाला 2000 धरले आणि 50 वर्ष झाडाचं आयुष्य धरलं तर एका झाडाच्या आंब्याला किती आंबे लागले? 1 लाख झाले की नाही आंबे? 2000 वर्षाला तर 50 वर्ष झाडाचं आयुष्य म्हटलं तर 1 लाख झाले ना. 50,000 आपलं 50 गुणिले 2000 1 लाख. 1 लाख कोई झाले की नाही. एका कोईला मोठं व्हावं वाटलं, तिनं स्वतःला मातीत घातलं तर 1 लाख कोईच्या रूपानं प्रगट झाली. आता तिचं व्यापकपण आहे का? तिचं व्यापकपण असं आहे, असा उत्सव सुरू झाला की ती कोय तोरणाच्या रूपानं मंदिरात येऊन उभी राहिली. तिचं व्यापकपण. तीच कोय लग्न मंडपात, काय म्हणतात त्याला, घराचं लावलेलं असतं त्याला तोरण झालं ते बाशिंग, काय तर म्हणते, बाशिंग नाही, घराचं असतं, घराला लावतात ते. बरं जाऊ द्या. तिथं गेली, मांडवाला गेली, लोणच्यात आली, आमरसात आली, कुठंपर्यंत तिचं व्यापकपण आहे. मँगो मस्तानीत आली. तीच कोय आहे ना, तीच कोय आहे ना. जिथं जिथं आंब्याचा संबंध झाला तिथं तिथं ती आली. 1 लाख झाल्या, 1 लाख पुन्हा मातीत गेल्या, त्यांच्यापासून 1 लाख झाल्या. हे पुढं वाढत गेलं, म्हणजे हे कोरोनासारखं वाढलं पुढं. सांगण्याचा हेतू काय माझा हे सगळं बोलून? सूक्ष्मानं व्यापक व्हायचा विचार केला तर एवढं व्यापक होता येईल, पण स्थूलानं व्यापक व्हायचा विचार केला तर 200 बाय 200च्या पुढं आंब्याचं झाड जाणार नाही. सांगण्याचा हेतू, जितकं लहान होईल तितकं मोठं होता येतं. म्हणून देवा, आम्हाला आम्ही कोणीतरी आहोत हे नाही, आम्ही काहीच नाही इथं पोचायचं आहे. काहीच मी नोहे कोणी गावीचा, एकला ठाईचा, एकट्याला एकटा सुद्धा. हे जे विशेषण हे बोलावं लागतं म्हणून बोलावं लागतं. पण एकला एकटा हे सुद्धा आम्हाला नाही. आमचं एकटेपण हे दोनाच्या सापेक्ष बोलणं चाललंय म्हणून आहे, नाही तर ते सुद्धा नाही. जैसा निरंजनी निदयला, अशा अवस्थेत सर्व शून्यत्वाचा नस आहे निष्कर्ष जे, तिथं पोचायचं आहे. आणि त्यासाठी आम्हाला लहान व्हायचं आहे. म्हणून देवा, आनंदाची फळे सेवादान, आम्हाला सेवा पाहिजे. मग जगातल्या काही पदार्थाची अपेक्षा वगैरे नको. का बरं नको? तुका म्हणे त्याचे कळले आम्हा जे जे कर्मधर्म भवसुखे दोषानुसंधीयताम. भवसुखातले दोष आम्हाला कळालेले आहेत. विषय रांधिली रससोये, जरी जेवणारा ठाऊके होय, तरी तो ताटची सांडोने जाय. ज्यापरी तैसे संसारा या समजता, जो देखे अनित्यता, तया वैराग्य दवडिता पाठी लागे. आम्हाला त्याचे सगळे दोष कळाले आणि म्हणून आता आमची अपेक्षा संसाराबद्दल राहिली नाही. आधिल्या भ्रतारे कामनो हे पुरा म्हणून व्यभिचारा. आधिल्या भ्रतारे संसारानं आमची इच्छा पूर्ण केली नाही. म्हणून देवा, आता तुझ्याशिवाय मोकलोन्यास झालो सर्व भावेदास. कळू आले बहुतारे ते पांडुरंगा माझे चित्ती. या जगात तुझ्याशिवाय दुसरं काहीच खरं नाही हे कळलं. तुका म्हणे तुची खरा
येर वाऊगा पसारा. म्हणून आता आनंदाची फळे सेवादान. आता जगात आम्हाला कोणाच्या अंकित करू नका देवा. न करी अनिकाचा पांगिला नामधारक तुझाची भला. मग जगात काहीही घडलं तरी हरकत नाही, पण निरंतर आम्ही तुमच्या कृपाछत्राखाली राहावं अशी कृपा करा. महाराज बोलतात जन्मजन्मांतरी तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी. जन्मजन्मांतरी तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी. देवा जन्मोजन्मी आम्हाला तुमचं अंकित करून ठेवा. का बरं अंकित करून ठेवा? कारण आत्ता जरी आमच्या मनामध्ये हे वैराग्य निर्माण झालं असलं अनेक भौतिक पदार्थाविषयी, तरी भविष्यात ते तसंच राहील याची शाश्वती नाही. म्हणून ते दुश्चित जणी जडोदेशी असं म्हणावं लागलं ना. जडोदेशी म्हणजे जडतच ते. जरी काही गोष्टी खोट्या आहेत, माईक आहेत हे लक्षात आलं तरी आसक्ती होत नाही का? तंबाखूच्या पुढीवर एवढं मोठं लिहिलेलं असते की धोका आहे म्हणून, तरी आसक्ती सुटते का? नाही ना सुटत. असं सांगण्याचा हेतू. बरं हे सोडा. काही गोष्टी मिथ्यात हे आपल्याला पक्क माहिती आहे, पण तरी आसक्ती सुटली आहे का? उदाहरणार्थ जे आपण टी व्हीमध्ये बघतो ते सगळं ॲक्टिंग आहे हे आपल्याला पक्क माहिती आहे, तरी आसक्ती आहे की नाही त्याच्याबद्दल? तरी आसक्ती आहे की नाही? मग जर तसं आहे तर कदाचित संसार मिथ्या आहे, नश्वर आहे, दुःखरूप आहे, हे सगळं माहिती होऊनही त्याच्याबद्दल आसक्ती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. कारण अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविले पाहिते ठसावले. चित्ताच्या ठाई वारंवार देही सेविता. त्या संस्कारांचा परिणाम असा होईल की यदा कदा आमचं मन तिकडं त्या बाबतीत अनुकूल होण्याची शक्यता भरकटच जाईल. त्यावेळेला जयाते अभ्यासाची घरटी, यम नियमाचे ताटी, जे मनात ते सदा मुठी धरून हाती. पण पुढे ज्ञानोबा म्हणतात तीही किजती कासावीसी. त्यांनाही कासावीस करण्याची ताकद या इंद्रियाची प्रौढी ऐसी. जैसी मंत्रज्ञा ते विवसी भलविका. म्हणून साधकांनी इंद्रियावर आपलं हे ठेवलंच पाहिजे. का? अरे प्राप्ती पुरुषे देखे इंद्रिय लाळिली कौतुके. मग काय होईल? तरी आक्रमिला जान दुःखे संसारी. चिदविलासाचा हा एक धोका आहे. इंद्रिय लाळिली कौतुके. प्राप्त महात्म्यानं सुद्धा जर इंद्रियाला थोडीशी ढील दिली तर आक्रमिला जान दुःखे संसारी. म्हणून नाही इंद्रियाला ढील देऊन चालत. ते जितेंद्रियच असावं लागतं. दांत शब्द वापरला भागवतकाराने त्यासाठी. दांत म्हणजे जितेंद्रिय. इंद्रियावर विजय साधकांनी ठेवला पाहिजे. विजय नाका मिळून आपण इंद्रिय निग्रह तर तेवढं तर व्हावं आपल्याकडून. असं जर झालं तर मग पुढच्या धोक्याची शंका थोडी कमी आहे. पण भल्या भल्याला पाणी पाजवलेले हे इंद्रिय आहेत. म्हणून देवा तुमचा अंकित ठेवा, या इंद्रियाचा अंकित नको. का बरं? कारण इथून सगळ्या बाकीच्या गोष्टीला प्रारंभ आहे. लावण्य ते मूळ दुःख. तुकोबरा बोलतात ना, दृष्टीमुखे मरण इंद्रियाच्या द्वारे. लावण्य ते खरे दुःख मूळ. दृष्टीमुखे मरण सुरुवातच झाली इथून इंद्रियापासून. आणि म्हणून अन्य कोणत्याच गोष्टीचा आश्रय आमच्या जीवनात राहू नये. तुमचं अंकित करून ठेवा. जन्मजन्मांतरी तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी. वेळ आपली होत आली आहे, त्यामुळे आता वाढवत नाही. म्हणून देवा तुमचा अंकित आम्हाला ठेवा, जगातला कोणाचा अंकित नको. ज्या पद्धतीनं जैशी पतिव्रता प्राणेश्वरी. पतिव्रता जशी आपल्या पतीशिवाय दुसऱ्या कोणाला प्रमाण मानत नाही की नाही, तसं आमचं जीवन तुमच्याशिवाय कोणालाच प्रमाण मानणारं नसावं. पतिव्रतेने अनिकाची स्तुती. सर्व भावे पती ध्यानी मनी. तैसे माझे मन झाले. तैसे माझे मन एकविध झाले. नावडे विठ्ठला वेण तुझे काही. सस्त्रियस्स पतिम यथा. भागवतातला श्लोक आहे. ओखटे मरणा ऐसे. हां आलिया हां बरं. हां सस्त्री सपतिम यथा. ओखटे मरणा ऐसे आलिया अग्निप्रवेशे परी प्राणेश्वरोद्देशे न गणिती सती. हा बघा, सती अग्निप्रवेशाच्या प्रसंगात सुद्धा
स्वतःवर मृत्यूचा मोठा दुःखाचा डोंगर कोसळणार आहे, पण न गणी त्याला मापत नाही, मेचत नाही म्हणा आपल्या भाषेत, तिला मोजत नाही. इतकी जितकी अनन्य ती पतीशी आहे. आमचं मन देवा तितकं अनन्य आपल्याशी राहावं का. अन्य आश्रयात गेलो की मग संपलो आम्ही, हे आम्हाला पक्क माहिती आहे. म्हणून जन्मजन्मांतरी तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी. तुमचा दास करून आम्हाला ठेवा. का बरं दास करून ठेवा? मग झाला आहे आपला विषय. मालक झालं की दुःख आहे, संकट आहेत, अनेक गोष्टी आहेत. म्हणून करुणी विठ्ठला दास ठेवी. दुजा भावाड येऊन निधी चित्ता. झाला आहे आपला विषयाचा. करावा अनंता नाश त्याचा, अभय देवोनी करावे सादर क्षण तो विसर पडून दे. मग देवालाच अभय का मागितलं? कारण या जगात अभय देण्याचं सामर्थ्य फक्त देवात आहे. नाभी नाभी भक्तराया वेगी पावलो सखया, हे उद्गार देवाशिवाय दुसरं कुणीच म्हणू शकत नाही. नाभी नाभी या उत्तरी गरुड येतो फणत्कार येतो. तुकोबारायांची प्रयाणातलेच प्रसंग. अभयदाने तू उदार, सकळ देवा तू अगोचर, असा परमात्मा आहे की नाही. अशा दृष्टीनं शरणागता वज्र पैंजर, अभयदाना तू उदार, सकळा देवा अगोचर, होसी अविकार अविनाश. तुकोबाराय नाटात बोलतात की नाही, शरणागता वज्र पंजर, अभयदाना तू उदार. परमात्मा अभयदान देऊ शकतो. नाभी नाभी तोच म्हणू शकतो ज्याला सगळं जग भीतं. मदभयात वाती वातोयम सूर्यस्तपती मदभयात वर्षतींद्रो दहत्यग्निर मृत्युश्चरती मदभयात. कपिल गीतेत भगवान बोलतात की म्हणे आई, देवहूतीला बोलताना देवाचे वाक्य आहेत, या जगाचे सगळं चाललंय ते माझ्या भीतीमुळे चाललंय. कसं म्हणलो सुरुवात? मदभयात वाती वातोयम, हवा नीट चालते मदभयात. सूर्यस्तपती मदभयात, सूर्य व्यवस्थित तापतोय माझ्या भीतीमुळं. दहत्यग्निर, अग्निदहन करतोय माझ्या भीतीमुळं. मृत्युश्चरती मदभयात, सगळं माझ्या भीतीनं आहे. मग जर या जगातच भय निर्माण करणारा परमात्मा आपल्याला निर्भय करणारा झाला, अभय देणारा झाला, मग जगात कुठल्या भयात ती ताकद आहे की ती आपल्याला भीती घालील? म्हणून विष्णू सहस्त्रनामामध्ये भयकृत भयनाशना, अमृत्योरण घेऊ चिंत्यो भयकृत भयनाशना श्लोक आहे. सगळं आता पुढचं बघून घ्या तुम्ही मागचं. भयकृत भयनाशना एवढं पाहिजे आपल्याला. भय निर्माण करणारा तोच आहे, म्हणून अभय देणाराही. लहान लेकरू घराच्या बाहेर रात्रीच्या वेळेला जायला लागलं तर आई म्हणते बाहेर जाऊ नको, भूत आहे. आता भय निर्माण कोण केलं? आईनी. आता ते भूत मेलं हे भय घालवायला पाहिजे कोण? आईच पाहिजे. आणि ती भय निर्माण करते. काही माणसं म्हणतील मग महाराज देवाला एवढं कळलं नाही, हे जगात भय निर्माण करून आपल्या भक्ताला भीती घालवतो परमात्मा. घालतो म्हणजे देवानं हे करावं का? करावं लागतं. आई आपल्या लेकराला भीती घालते, मुलगा भित्रा बनावा म्हणून नाही, त्यानं आपल्याला सोडून कुठं जाऊ नये म्हणून. भगवंतानी या जगात भय निर्माण केलं, माझा भक्त मला सोडून दुसरीकडे जाऊ नये म्हणून. या दृष्टीनं तूच भय निर्माण केलं ना देवा. आता अभय देवो नी करावे सादर, क्षण तो विसर पडून दे. तुका म्हणे आम्ही जे जी इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविसे. आम्ही जी जी इच्छा ज्या वेळेला केली देवा तुम्ही पूर्ण केली आहे, भगवंतानी पूर्ण केली आहे. जे जे आम्ही मागावं देवा तुमच्याकडं ते ते तुम्ही त्या त्या वेळेला पूर्ण केलेलं आहे. माय तरी आईशी सांगा, कृपाळू वा पांडुरंगा, कोण आहे अशी आमच्या माईसारखी माय की जिनं ज्या ज्या वेळेला जे जे मागावं ते पुरविलेलं आहे. अशी माय तुम्ही आहात देवा. म्हणून एकच मागायचं आहे, काय? जन्मजन्मांतरी तुझाची अंकिला करुणे विठ्ठला दास ठेवे. तुमचा अंकित करून ठेवा. लोकमान्यता, लोकात आम्ही जावं, हे सगळं संपावं आणि आम्हाला एवढंच भेटावं की जन्मजन्मांतरी तुझाच्या वाळो जनमज म्हणूत शिंदळी परी हा वनमाळी. देवाला धरल्यानंतर बाकीचं मिळालं तर आम्ही त्याचे द्वेषी नाही, पण ते मिळावं म्हणून आत्ता आमचा वेळ जाऊ नये देवा. तुझा अंकित करून ठेवा. नाव निघाली, नाव पाण्यात आहे इथंपर्यंत ठीक आहे, पण त्या नावेत पाणी आलं तर मग बिघडलं. तसं जगाच्या बाजारात चालताना सगळं चालत जात असताना आमची नाव पाण्यात राहावी, पण नावेत मात्र ह्या सगळ्या गोष्टीचं पाणी शिरू नये.
आणि त्यासाठी आम्हाला तुमचं अंकित ठेवा. म्हणजे किती जरी शिरलं तरी आम्हाला त्या दृष्टीनं धोका होणार नाही, अशी मागणी आपण सगळ्यांनी मिळून भगवंताच्या चरणी करायची आहे. की देवा, आता कसं आहे, आम्ही सगळे साधक मंडळी, मी महात्मा म्हणत नाही, त्या दिवशीच म्हणलो आहेत महात्मे, पण मला म्हणायचं नाही महात्मे आहेत म्हणून. मग सगळे आपण देवाची लेकरं आहोत, तर देवाला हेच आपल्याला मागायचं आहे की देवा, आम्हाला तुमचं अंकित ठेवून काय जगातलं दाखवायचं ते दाखवा. मग गुरुणापि विचारले ते यस्मिन स्थितो दुःखेन गुरुना अपि विचारले ते. मग देहाच्या संबंधानं जरी मेरूपासून थोरे, देहदुःखाचे डोंगरे, असं जरी आम्हाला दाखवायचं असलं दुःख तरी हरकत नाही देवा, पण अंकित तुमचा ठेवून. आणि जगातलं सगळ्यात मोठं सुख जरी आम्हाला दाखवायचं असलं हरकत नाही, पण अंकित तुमचा ठेवून. ते काय करायचं तुम्ही बघा. आमचं काहीच मत नाही आम्हाला असं ठेवा आणि तसं ठेवा म्हणून, फक्त अंकित ठेवा एवढी अपेक्षा. तेवढी अपेक्षा आपण सर्वजण प्रभूच्या चरणी या ठिकाणी करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. जशी ही महिनाभर भगवंतांनी अव्याहात आपल्याकडून सेवा करून घेतली, भजनाच्या रूपानं, चिंतनाच्या रूपानं, कीर्तनाच्या रूपानं, अगदी इथं ज्यांनी सेवा ज्या ज्या रूपानं केली ती सगळी सेवा देवाकडे आहे बरं. त्या दिवशी नाना बोलत बोलत म्हणाले बघा, म्हणजे प्रभाकर नाना म्हणाले, परमार्थात पतरवाळी उचलणाऱ्याला तेवढंच पुण्य आहे जेवढं कीर्तन करतो. जेवढं कीर्तन करतो त्याला जितकं पुण्य आहे तितकंच पुण्य वारकऱ्याची पत्रावळी उचलण्यामध्ये सुद्धा तेवढंच पुण्य आहे. फळात परमार्थात भेद नाही हो. समर्थाचे पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची पकवानी आहे ना. फळात भेद नाही, सेवेत भेद आहे फक्त. म्हणून आमच्याकडून कशी का होईना पण देवा निरंतर सेवा घडावी. आणि ज्यांनी या महिनाभरात जी जी सेवा केलेली आहे त्या सगळ्यांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत घालतो. आणि भगवंतांनी अशी सेवा निरंतर आपल्याकडून करून घ्यावी एवढी प्रभूचरणी आपण सर्वजण मिळून प्रार्थना करू. आणि या ठिकाणी थांबूया. तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतरा ये पांडुरंग, सेवेमध्ये जमाधरा कृपा करा शेवटी. हेचे सुख पुढते मागतो आगळे आनंदाची फळे, सेवादान जन्मजन्मांतरी तुझा चंकिला करून विठ्ठला दास ठेवी. तुझा भावाड येवनेदी चित्ता करावा अनंता नाश त्याचा, अभय देवनी करावे सादर क्षण तो विसर पडून दे. जन्मजन्मांतरी तुझा चंकिला करून विठ्ठला दास ठेवी. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविसी. जन्मजन्मांतरी तुझा चंकिला करून विठ्ठला दास ठेवी.